अंबड येथील शांतीनगर अतिक्रमण प्रकरणात दिलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। मात्र या परिसरातील मूळ रहिवाशांना न्याय मिळावा आणि त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी ताटे यांनी मांडली आहे। अतिक्रमणाच्या जागेवर आयोजित भेटीदरम्यान त्यांनी प्रशासनाला मूळ रहिवाशांना तातडीनं पर्यायी घरं उपलब्ध करून देण्याचं आवाहन केलंय। त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी अहिरे यांनी सांगितलं की MIDCच्या जागेवर ज्या नागरिकांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे त्यांना बुद्धविहाराच्या आवारातील किंवा जवळील जागेत घरं देण्यात यावी। यामुळे नागरिकांना शाळा, बाजारपेठ, दवाखाने आणि इतर आवश्यक सुविधा सहज उपलब्ध होतील। पुनर्वसन हे केवळ घर देण्यापुरतं मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा विचार करूनच देण्यात यावं, अशी त्यांनी मागणी केली। अधिकाऱ्यांनी आमचे नाव दिले होते, प्रशांत खराचं दिलं, माझं स्वतः लक्ष्मी ताटे दिली, भिवानंद आप्पा काळे दिली। आम्हाला विधान भवनामध्ये बोलवलं, पण आम्हाला विधान भवनामध्ये यायलाच त्यांनी हे केलं नाही। मग जर आम्हाला जर विधान भवनात आमचा प्रश्नच मांडू आम्ही शकत नसलो तिथे, का तिथे काय ठराव झाला हाच आम्हाला जर माहित नसेल। अधिवेशन चालू आहे। हा, मंत्री महोदयांनी आम्हाला वेळ दिली तर आम्ही नक्कीच भेटू। आम्ही सर्व शांतीनगरवासी तिथं भेटायला जाऊ शकतो साहेबांना, आमचं शिष्टमंडळ। तुमचा दुसरा पर्याय काय असेल? मंत्री महोदय जर नाही भेटलं तर आम्ही विराट मोर्चा शांतीनगरचा आम्ही पुन्हा तिथं बसणार आहे 2 किंवा 3 दिवसामध्ये। आम्हाला बौद्ध विहाराजवळ जी साहेबांनी 1 एकर जमीन दिली होती, आमच्या 71 लोकांचे घर आहे। आमच्याकडे असं काही गटतट कुठल्या गोष्टीचा नाही। ते वडील समाजाचे लोक आमचेच आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे घर गेलेले। आमची मागणी आहे का बौद्ध विहार आपल्याला तोडता कामा नाही, मंदिर आहे तर मंदिर बी तोडलं जाणार नाही। त्याच्यामुळे आमची एवढीच मागणी आहे शासनाला आणि मंत्री महोदयांना, तर तुम्ही आम्हाला 1 एकर जमीन ही बौद्ध विहाराजवळ द्या, जेणेकरून आमच्या मुलं इथं शाळेत जाऊ शकता। महिला वर्ग आहे, रात्रीचा वर्ग आहे, MIDC आहे, रात्रीच्या महिला घराच्या बाहेर पडतात, काही कामगार वर्ग असतो, पिलेले असतात, काही नशेमध्ये असतात। त्याच्यामुळे आमची मागणी अशी आहे का तुम्ही त्या कोपऱ्याला शाळेच्या द्या किंवा बौद्ध विहाराजवळ द्या। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी ताटे, राजू ताटे, रवी अहिरे तसेच परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते। उपस्थितांनी प्रशासनानं मूळ रहिवाशांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर योग्य पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा, अशी एक मोठी मागणी केली। पत्रव्यवहार करीत राहिलो, आम्हाला पुनर्वसन केलं। त्यावेळेस बी अनेक वेळा म्हणलो की आमचे उर्वरित जे लोक आहेत त्यांना घरकुल मिळावं आणि ज्या काही आमच्या समस्या आहेत तिथं घरकुल योजनेमध्ये का ड्रेनेज लाईन लिकेज होणं, घरं गळणे, आम्ही वारंवार त्याचे पत्रव्यवहार करत राहिलो। पण कॉर्पोरेशननी त्या विषयावर आमची दिशाभूल केली आणि मी 2 वेळा आंदोलन सुद्धा केलं का बा आमचे घरं लिकेज होत आहे, तिथे ठेकेदारांनी अपुरे कामं ठेवलेत, त्याविषयी आम्हाला ते कामं पुरे करून द्यावं। पण कॉर्पोरेशनची लेखी स्वरूपाची आम्हाला हे दिली का बाबा ठेकेदाराचा करार संपलेला आहे, उर्वरित कामं हे लाभार्थ्याने करून घ्यावे। आणि आम्ही त्या स्ट्रक्चर ऑडिटची पण त्यांना मागणी केली होती, पण स्ट्रक्चर ऑडिट ते आम्हाला देऊ शकले नाही। आणि आता त्या दिवशी मॅडम म्हटल्यात, खत्री मॅडम, का ती बिल्डिंग राहण्यासाठी योग्य नाही मंत्री महोदयांच्या मीटिंगमध्ये। आणि मंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला तो बी आम्हाला चांगल्या पद्धतीने डिसिजन दिलेलं आहे का बाबा जे लोकांना जे बेघर झालेले आहेत त्या लोकांना आम्ही घरकुल देण्याचा प्रयत्न करू, पण जे कुठं पाहिजे ते अजून मंत्री महोदयांनी बी ते निश्चित केलेलं नाही। तसेच नागरिकांवर कोणताही अन्याय होणार नाही याची प्रशासनानं खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली। भीमराव सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजूभाऊ ताटे, आमच्या ताईंनी आम्हाला कालच हा विषय सांगितला। त्यानंतर इथं आल्यानंतर रविभाऊच्या नेतृत्वात या ठिकाणी उपोषण झालं। आपल्या ज्या नगराच्या लोकांची फक्त एवढीच मागणी आहे की यांचं पुनर्वसन कुठं झालं पाहिजे। शासन जर बोलतो की आम्ही पुनर्वसन करायला तयार आहे, पण पुनर्वसन अशा ठिकाणी झालं पाहिजे, एक तर ते शाळेच्या ठिकाणी झालं पाहिजे किंवा बुद्धविहाराच्या ठिकाणी झालं पाहिजे। परंतु या ठिकाणी असं दिसतंय की या ठिकाणी काहीतरी कोणतरी बदमाशी करत आहे आणि सरकारच्या काही लोकांचा डोळा या जागेवरती आहे। परंतु मी सांगतो आमच्या संघटनेच्या वतीने ज्यावेळेस रविभाऊ किंवा लक्ष्मीताई आम्हाला आवाज देतील आणि हा विषय फक्त आता नाशिकपुरता मर्यादित राहणार नाही, महाराष्ट्रभर आम्ही विषय घेऊन जाऊ। आणि यांच्या जे याच्या पुढे जर यांच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि जो बिऱ्हाड मोर्चा असेल त्याचा आमचा पूर्ण पाठिंबा असेल। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, अंबड।